नमस्कार, मी प्रवीण अरे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. बहिणींना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी मिळाली आहे. सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा बहिणींसाठी करण्यात आलेली आहे. आणि हा जो बदल आहे, हा बदल लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे. यामुळे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींना हा फायदा मिळणार आहे. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेची केवायसी करत आहेत त्यांनासुद्धा फायदा मिळणार आहे. ज्या बहिणी केवायसी करणार नाही त्यांनासुद्धा फायदा मिळणार आहे. म्हणून बहिणींना हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तो प्रश्न म्हणजे की नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. तर त्याचं तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करून पाठवू शकता. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण आर्य हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. फक्त तुम्हाला एक काम करायचं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. कारण मी सांगितलेलं आहे, तुम्हाला कोणतीही अडचण असेल, केवायसीची असो किंवा तुम्हाला हप्ता मिळत नसतील, तर तुम्ही बिंदास्तपणे प्रवीण आर्य हा चॅनल सर्च करायचा आहे आणि काही अडचण आली तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करून पाठवायचं आहे. तुमच्या सर्व कमेंट्स या ठिकाणी वाचले जातात आणि तुमच्या प्रश्नांच्या ठिकाणी उत्तर व्हिडिओच्या मार्फत दिलं जात असतं. ठीक आहे, तर काळजी करू नका. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट विचारू शकता. तर बघा बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. आणि राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अधिक कठोर आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. म्हणजेच काय, आता लाडकी बहीण योजना ही आणखी कठोर होणार आहे. आता आणखी कठोर कशी होणार आहे, पारदर्शकता अजून या ठिकाणी कशी वाढवली जाणार आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे. पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे. पटापट ज्या बहिणींनी व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. ज्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बहिणींनो, एवढी ऑथेंटिक माहिती तुम्हाला फक्त प्रवीण आर्य हा एकमेव चॅनल देत असतो. म्हणून प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे. तर ज्यांनी केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या बहिणी असतील, तुमची मावशी असेल, तुमची आत्या असेल, त्यांना व्हिडिओ नक्की पाठवून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. तर बघा बहिणींनो, ही योजना आणखी कठोर आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. आता बघा, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच किती, थेट 1,500 रुपयाचा तुम्हाला ठिकाणी लाभ मिळतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. किती रुपये मिळतात बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं. 1,500 रुपये मिळतात की जास्त रक्कम मिळते, कमेंट करून सांगा. किती बहिणींना 1,500 रुपये मिळतात सांगा बरं. तुमचं नाव लिहून पाठवा की सर माझं नाव समीक्षा आहे, सर माझं नाव रोहिणी, सर माझं नाव गीता आहे, सर माझं नाव रोहिणी आहे. तुमचं नाव जे असेल ते लिहून पाठवा आणि लिहून पाठवा की सर मला 1,500 रुपये मिळतात. ज्या बहिणींना 1,500 मिळत आहेत त्यांना लगेच नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता जमा केला जात आहे. आणि ज्या बहिणींना पैसे मिळत नसतील त्यांना पुढचे सुद्धा हप्ते मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला ठिकाणी 1,500 रुपये मिळतात की नाही. ठीक आहे, सर्वांनी सांगा, तुमचं नाव लिहून पाठवा आणि तुम्ही लिहून पाठवा की सर मला 1,500 रुपये मिळत आहेत. आणि हे जे काही पैसे असतील हे पैसे तुमच्या अकाउंटवर थेट जमा केले जात आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मात्र हा जो काही लाभ आहे तो सुरू ठेवण्यासाठी आता केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून तिची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच बहिणींनो बघा, तुमची जी काही केवायसी आहे ती केवायसी करण्याची जी लास्ट तारीख आहे ती कधी 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरच्या तुम्हाला केवायसी करायची आहे. जर का तुम्ही 31 डिसेंबरच्या आत केवायसी केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक बहिणीने केवायसी करणं गरजेचं आहे. केवायसी करण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. आता बहिणी म्हणतील की सर केवायसी केल्याने तर लाभ बंद होईल का? हो, अगदी खरं आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा ठिकाणी लाभ बंद होऊन जाणार आहे. आणि हा लाभ तुम्हाला ठिकाणी सुरू जर ठेवायचं असेल तर केवायसी हा एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे. आता बघा, राज्य सरकारच्या निर्णयानुसार केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांचा लाभ पुढील काळामध्ये थांबवला जाऊ शकतो. म्हणजेच काय, केवायसी जर का तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचा जो काही लाभ आहे तो पुढील काळामध्ये या ठिकाणी थांबवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे केवायसी केल्यानंतरही काही महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल सर की तुम्ही सांगताय की जर केवायसी पूर्ण नाही केली तर लाभ या ठिकाणी पुढील काळामध्ये बंद होईल, आणि जर का केवायसी केली तरी लाभ बंद होईल. नेमकं करायचं काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण की बघा, इथं सांगितलेलं आहे केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांचा लाभ पुढील काळात बंद होणार आहे. विशेष म्हणजे केवायसी केल्यानंतरही काही महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होईल. मग आता नेमकं का बंद होईल आणि लाभ केवायसी करायची की नाही करायची, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर बहिणींनो, याचं उत्तर अगदी सोपं आहे. केवायसी करायची आहे.
KYC करायची तुमचा लाभ ह्या ठिकाणी बंद होणार नाही आहे. फक्त ठराविक महिलांचा लाभ बंद होणार आहे. आता या ठराविक बहिणी कोणकोणत्या आहे? त्या ठराविक बहिणीमध्ये तुमचंसुद्धा नाव आहे का? समजून घ्या. आता कोणकोणत्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे ते समजून घ्या. नंतर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याविषयी सांगतो आहे. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी तुम्हाला सर्व माहिती कळून जाणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याविषयी सुद्धा. तर बघा, सरकारने स्पष्ट केलेलं आहे की KYC केल्यानंतर लाभ बंद होण्यामागील मुख्य कारण आहे अपात्रता. म्हणजेच काय, तुम्ही अपात्र जर का झाला तर तुमचा लाभ बंद होईल. आता अपात्र कसे होणार ते समजून घ्या. ही योजना केवळ खऱ्या अर्थाने गरजू महिलांनाच मिळावी यासाठी कठोर निकष लागू करण्यात आलेले आहेत. आता कठोर निकष कोणकोणते ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला मी सांगणार आहे पुन्हा एकदा. ठीक आहे. आता बघा, KYC प्रक्रियेदरम्यान लाभार्थी महिलांची वैयक्तिक आणि आर्थिक आणि कौटुंबिक माहिती तपासली जाणार असून निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांची नावे या योजनेच्या यादीमधून वगळण्यात येणार आहे. जर का तुम्ही निकषामध्ये बसला नाहीत तर तुमची जी नावे त्या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना पात्र केले जात आहे. ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. तर हे पहिलं निकष आहे. दुसरं निकष आहे, ज्या महिलांचं वयोगट हे 21 ते 65 वर्ष वयामध्ये येत नाही त्या महिलांना अपात्र केलं जाईल. म्हणजेच तुमचं वय जर का 20 असेल तर तुम्ही अपात्र आहातच. दुसरी गोष्ट, तुमचं वय जर का 66 असेल किंवा 70 असेल तरी तुम्हाला अपात्र केलं जाईल. कारण की वयाची अट 21 ते 65 आहे. तर याच दरम्यान तुमचं वय असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. ठीक आहे. म्हणून काय सांगितलं जात आहे की KYC करून घ्या. जर KYC केली नाही तर लाभ बंद होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर का तुम्ही KYC केल्याच्या नंतर जर का तुम्ही ह्या निकषामध्ये बसत असाल, उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल, 21 ते 65 वय तुमचं असेल, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसणार आहे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त महिला लाभ घेत नसणार तर तुम्ही निकषामध्ये बसतात, म्हणजेच तुम्ही पात्र आहेत. आणि जर का तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ कोणीही बंद करणार नाही. तुमचा लाभ हा सुरूच राहणार आहे. वर्षानुवर्षे ही योजना चालू राहणार आहे, त्यामुळे तुमचा लाभसुद्धा वर्षानुवर्षे सुरू राहणार आहे. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये तुम्हाला घरी बसल्या मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता बघा, पुढचा जो निकष आहे तो आहे की ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन किंवा एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिला आधीच लाभ घेत आहेत अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची अट आहे. नंतर बघा, KYC करताना महिलांना स्वतःची माहिती भरावी लागणार असून पती किंवा वडिलांची माहिती तसेच त्यांची KYC करणेही आवश्यक आहे. बघा, तुम्हाला स्वतःची माहिती भरायची आहे, त्याचबरोबर तुमच्या पतीची तुम्हाला KYC करावी लागणार आहे किंवा तुमच्या वडिलांची तुम्हाला KYC करावी लागणार आहे. तरच तुमचा ठिकाणी अर्ज स्वीकृत होणार आहे, तरच तुम्ही पात्र असणार आहेत, नाहीतर तुमची KYC होणार नाही आणि तुम्हाला पात्र केलं जाईल. ठीक आहे. तर बहिणींनो, तुम्हाला यावरून समजलं असेल की KYC करायची की नाही. तर KYC सर्व बहिणींनी करायची आहे. का करायची आहे? कारण की तुम्हाला जर का लाभ सुरू ठेवायचा असेल तर प्रत्येक बहिणींना KYC करणं गरजेचं आहे. KYC केले नाही तर लाभ तुमचा बंद होऊन जाईल आणि KYC जर का तुम्ही केले नाही तरी तुमचा लाभ बंद होणार आहे. ठीक आहे. जर KYC केली नाही तर लाभ बंद होणार आहे आणि KYC केली तर तुमचा लाभ सुरूच राहणार आहे. फक्त काही ठराविक बहिणी आहे की ज्या पात्र होतील त्यांचा लाभ बंद होणार आहे. ठीक आहे. आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार आहे. कारण की GR आलेला आहे. GRमध्ये तुम्हाला सर्व जो निधी असतो तो निधीसुद्धा ठिकाणी विभागाला पाठवलेला आहे. विभागाकडे जो निधी आहे तुमच्या अकाउंटवर कधी पैसे येऊ शकतात, कारण की सरकारने निधी पाठवलेला आहे. याचा अर्थ की तुम्हाला पैसे मिळणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर ते पैसे कधी जमा होऊ शकतात. तर ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.